आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सगळ्यात इंटरेस्टिंग आणि कॉम्प्लिकेटेड नाटक कुठलं असं जर मला विचारलं तर माझ्या अनुभवाच्या शिदोरीवरून मी असं सांगू शकतो की कुठल्याही महिलेशी विविध वयोगटातल्या महिलेशी संवाद साधणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात सासू सुनांचा जो संवाद असतो ना की हो 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 म्हणजे त्यांचं जमतंय की फाटतंय हे कळेपर्यंत आपले केस पांढरे होतात आहे की नाही पण कसं आहे की माझ्या खवय्येच्या कार्यक्रमातून मी जसं वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ दाखवतो वेगवेगळ्या चवींचे पदार्थ दाखवतो असेच वेगवेगळे रंग आणि वेगवेगळी चव असलेली एक मालिका झी मराठी घेऊन येते आणि तिचं नाव आहे तुझं माझं जमेना रीमा लागू आणि मनवा नाईक म्हणजे मला तर असं वाटतं की संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्याजोगी ही मालिका आहे तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका फक्त झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता तुझं माझं जमेना. नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या जाऊ तिथे खाऊच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माझी एक मैत्रीण आहे मला वाटतं BA लास्ट इयरला वगैरे असावी सायकॉलॉजी वगैरे तिने घेतली होती तिने मला सांगितलं की व्हॉट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे की आपल्या मनात काय आहे म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव किंवा बघणं किंवा रिॲक्शन देणं म्हटलं हे काय नवीन आहे आमच्या घरात रोज असते आमच्या घरात बायकाच आहेत रोज असतात असं काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन भरपूर असतं. उदाहरणार्थ म्हणजे माझ्या आईला थोडासा डायबिटीज आहे तर तिला गोड खायचं नाही तर तिला जेव्हा गोड खायचं असतं तेव्हा मस्तपैकी शिरा होतो आमच्या घरात मग मी असा मस्त खातो मग डेफिनेटली आता मुलगा म्हटलं तिला आदर करणं माझं कर्तव्य आहे मग मीही तिला थोडासा 1-2 चमचे घाल तिचं आपलं होऊन जातं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. किंवा माझी बायको माझ्यावर रागवली असेल तर साधारणपणे खरपुडी असलेला भात खालच्या बाजूने ते असं खरपुडी येतं ना करपतो थोडासा किंवा कमी मीठ असलेली आमटी किंवा उकडले म्हणजे काय म्हणतो फडफडीत भात असे वेगवेगळे पदार्थ माझ्या ताटात येतात मला कळतं काहीतरी बिनसले डोक्याची घंटा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. किंवा मुलीला काही हवं असेल तर न मागता मला चहा मिळतो यार नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मी मैत्रिणीला तेच म्हटलं हेच ना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन त्याच्यात ती छान गोडसं असली ती म्हणाली हो म्हणजे हो ना म्हणाली पण नाही हसण्यातूनच कळलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय काय कमिंग बॅक टू द मुद्दा काय आहे हे जे बिटवीन द लाईन्स जे असतं ना ते जेवणामध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे बरं का. तर ह्या ज्या स्त्रिया असतात ना ह्या बिटवीन द लाईन्स लय खेळत असतात आपल्याला कळत पण नाही आपली कधी दांडी निघते तर हे बिटवीन द लाईन्स जेवणामधलं जे आहे ते दाखवण्यासाठी माझ्या 2 मैत्रिणी आलेल्या आहेत. एक थोड्याशा माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत पण बुद्धीने आणि इथून तरतरीत आहेत आणि माझ्यापेक्षा थोडीशी लहान मैत्रिणी एक आलेली आहे ती दोन्हीकडूनही तरतरीत आहे. आपण दोघींची ओळख करून घेऊया. नमस्कार. आपलं नाव? मुग्धा संजय पाटकर. मुग्धा संजय पाटकर. आपलं? आदिती कुंजल पाटकर. आदिती कुंजल पाटकर. ओके. अशा 2 आपलं नातं काय सांगाल का? मी सासूई सून. सरळ आहे सासू. ओके. तर या सासू सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत आणि काय व्यवसाय काय आहे? व्यवसाय खवय्या हॉटेल. खवय्या हॉटेल. मुळात आमचं इरिगेशनचं कामं असतात धरणांची कामं होती तर त्या निमित्ताने माझ्या सासऱ्यांचं खूप काही फिरणं झालं तर त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं साऊथ इंडियन फूड पंजाबी फूड सगळीकडे मिळतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन फूड कुठेही मिळत नाही केवळ ती आवड म्हणजे स्वतः खायची आवड आणि लोकांना खिलवायची पण आवड त्या ह्याच्यातनं खवय्या सुरू झालं 98 साली. क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे का की आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम तर आहेच पण खवय्या नावाचं हॉटेल आहे ठाण्यामध्ये आणि ते ह्यांचं आहे आणि मी या हॉटेलमध्ये जाऊन यथेच्छ ताव मारून आलेलो आहे
आणि अप्रतिम सगळे पदार्थ आहेत आणि म्हणून मी आग्रहाने त्यांनी इथं बोलवलेलं आहे. तुमचे दोघांचेही मी खूप मनापासून स्वागत करतो. 1998 साली हे हॉटेल सुरू झालं बरोबर. त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा कोण बसायचं? बाबा असायचे. हां माझा उशिरा प्रवेश झाला या फॅमिलीमध्ये लग्नानंतर. बरं. तू मूळची कुठली? ठाण्यातलीच. ठाण्यातलीच. तुमचं काय लव्ह मॅरेज का नाही, अरेंज? अरेंज मॅरेज. का? लव्ह मॅरेज ही विचारायची पद्धत आहे का असं. ओके. अरेंज मॅरेज Arrange तुमचं. marriage. बघून बिघून हो, पोहे बिहे अगदी. सगळं चकाचक. हो. ओके. तू कॉलेज कुठलं तुझं? केळकर कॉलेज मुलुंडला. आणि काय काय शिकलीस? वेब डिझायनिंग शिकले. पण लग्नानंतर अशा घरात प्रवेश झाला जिथे अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे. घरी खूप काही स्वयंपाकाची सवय नव्हती, पण आता ह्याच्यात आल्यावर हळूहळू शिकले. क्या बात आहे. मग इथे आलीस तेव्हा सासूबाईंनी तुला शिकवलेला पहिला पदार्थ कुठला? पोळ्या. असं अगदी नाही पूर्णपणे शिकवलेलं नाही, काही करायला घेतल्यावर टिप्स नक्की मिळाल्या. ओके ठीक आहे. आता या टिप्सच्या आधारे तुमचं मोठं हॉटेल भरभराट झालेली आहे हॉटेलची आणि तूही जात असशील हॉटेलमध्ये मी जात असतील असतेच. ऑफकोर्स. मी मुळात शिक्षिका. बर. मी 35 वर्ष नोकरी केली कुठल्या शाळा? इंग्लिश स्कूलमध्ये. बर. आणि मग तिथून रिटायर झाल्यावर आता पूर्ण वेळ हॉटेलचं. तुमचे विद्यार्थी वगैरे येतात की नाही येतात, खूप येतात. हॉटेलमध्ये? येतात. नशीब तुम्हाला आणि शिकवायला आपुलकीने सांगितलं. येतात तर इतकं बरं वाटतं की आले आधी नमस्कार करतात मॅडम. पूर्वीची पद्धत होती. आता हल्ली हॅलो मॅडम असं म्हणतात. नाही, त्यामुळे असं खूप बरं वाटतं. ओके. आता अजून आपल्याला खूप गप्पा मारायच्यात पण त्याचबरोबर काहीतरी बनवायचं सुद्धा आहे. 2 पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत. आपण किचनकडे जायचं. हो, या. मुग्धा मावशी आणि आदिती आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आणि पहिल्यांदा तुम्ही बनवणार आहात. काय बनवणार आहात तुम्ही? लसूण मेथी. लसूण मेथी. इतक्या कॉन्फिडेंटली सांगताय त्या अर्थी तुमचा हात आहे त्याच्यावर. किती वर्ष बनवताय? म्हणजे हॉटेल सुरू झाल्यापासून आमची स्पेशल डिश आहे. खवईची स्पेशालिटी? 98 ला आमचं हॉटेल सुरू झालं, तेव्हापासून लसूण मेथी आहे. 98 म्हणजे जवळजवळ आता 14 वर्ष झाले हॉटेलला. झाली. क्या बात आहे. ओके. काय काय मला साहित्य सांगतो जरा? मेथी, लसूण, कांदा, जिरं, खाण्याचा सोडा, गोडा मसाला, मीठ, तिखट. ओके. मी पहिल्यांदाच पालेभाजी बनवताना पहिल्यांदाच खाण्याचा सोडा बघितला. काय कारण आहे त्याचं? खाण्याचा सोडा अशासाठी घालायचा की हिरवेपणा त्याचा कायम राहतो. हिरवेपणा कायम राहतो. अगदी कणभर म्हणजे नावाला. अगदी नावाला. म्हणजे मग ती काळी पडत नाही. खाण्याच्या सोडा म्हटलं फक्त खा एवढंच आहे. अगदी कणभर. अगदी कणभर. ठीक आहे. कारण मी फर्स्ट टाइम बघितलं. ओके. आपण आता हे तर बघितलेलं साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला आपल्याला सहज विचारायचं, तुम्ही हॉटेलमध्ये सातत्याने आहात. एकूण तुमची लिस्ट कितीची आहे? किती पदार्थ मिळतात आपल्या हॉटेलमध्ये? लिस्ट सांगता येणार नाही. हो म्हणजे कादंबरी संपतच नाही. म्हणजे सर्व आहे ना. A to Z सगळं. म्हणजे मी म्हणेल ते आहे. अगदी. अळूवडी पण आहे. अळूवडी आहे, मेथीचे लाडू पण आहे. मेथीचे लाडू नाही. मेथीचे लाडू नाही होते सध्या नाहीये. येस. पण मेथीचे लाडू आहे. ओके ठीक आहे. गमतीचा भाग सोडून नाही पण A to Z सगळं आहे. सर्व आहे. मेथीचे लाडू फार वेगळ्या कारणासाठी असतात. ते इथे कशाला विकतील असो. ओके. आता काय करायचं मला सांगा. प्रथम आता पाणी आपण उकळत ठेवलंय, त्यात मेथी घालायची. हे पाणी उकळलं की त्यात थोडासा अगदी कणभर सोडा घालायचा. तो अशासाठी की त्याचा हिरवेपणा कायम राहतो. ओके. आपल्या पुण्यातलं काय म्हणतो, ठाण्यातलं जे हॉटेल आहे ना खवय्ये, हॉटेलचं नाव पण खवय्येच आहे बरं का. तर त्या खवय्ये हॉटेलमधच्या मालकीण इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या हाताने आपण बनवतोय काय? मेथी, लसूण मेथी. चकचकीत होणार याबद्दल मनात शंकाच नाहीये. आता काय आपलं हे मगाशी शिजून घेतली, त्याचं पाणी पूर्ण काढायचं, कारण मग कडूपणा कमी होतो. आणि जर राहिलं तर ते अगदी हाताने पिळून व्यवस्थित कोरडी झाली पाहिजे मेथी, इतपत ते करायचं. मग मेथी स्मॅश करायची जरा आणि इथे करून ठेवलेली आहे ती. आता तुम्हाला कळेल की याचा हिरवा रंग कायम राहिला, अजिबात कमी झालेला नाहीये. पाणी सगळं काढायचं. पाणी काढायचं. अजून एक गोष्ट की मेथी निवडताना त्याच्या ज्या काड्या असतात त्या अजिबात येऊ द्यायच्या नाहीत, कारण त्या मेथी बरोबर शिजत नाही आणि त्यामुळे मग त्या तोंडात येतात. त्यामुळे शक्यतो कमी काड्या अशा प्रकारे मेथी निवडून घ्यायची. काड्या काढून टाकायच्या आणि ती अगदी बारीक चिरायची मेथी नंतर. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता फक्त एक लक्षात ठेवा, पिळताना व्यवस्थित पिळा. ते पाण्याचा अंश पाण्याचा थेंबही राहता. आणि कपडे पिळतात तसं पिळता येणार नाही. त्यामुळे जरा डोकं लावावं लागेल, अच्छा बिच्चा करून पिळावं लागेल. नाही असं पिळा तुम्ही, तसं नाही होणार. आता प्रथम कांदा टाकायचा. सांगावं लागतं त्यांना. कांदा मोठा करू घ्यायचा जरा. कांदा चांगला परतून घ्यायचा. गुलाबी सर होईपर्यंत. गुलाबी सर होईपर्यंत. हे तो मागताच आहे गुलाबी सर. बरं तुम्ही तुमच्या किचनमध्ये म्हणजे हॉटेलच्या किचनमध्ये तुमचा वावर कितपत आहे?
आहे. सुपरविजन सुपरविजन पूर्ण. बरं. वेस्टेज त्याच्याकडे लक्ष. स्वयंपाकघर ते गल्ला सगळं कुटुंबाचा वावर असतो. त्याच्यात लसूण घालायची. ही आपण ठेचून घेतलेली ठेचून घेतलेली लसूण ती थोडी जास्त घालायची. बरं, आता घरातले मेंबर्स किती आहेत? घरी किती कोण कोण आहेत? घरी आम्ही 5 जण आहोत. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि एक धाकटा मुलगा आहे. त्याचं लग्न व्हायचं. आणि यजमान? त्यांचा अजून एक व्यवसाय आमचा वेगळा इरिगेशनचा आहे. आणि चितळ्यांची एजन्सी आमच्याकडे पूर्ण ठाण्याची. पूर्ण ठाण्याची. पण चितळ्यांची असून दुपारी उघडी असते ती गंमत. बाकी काय नाही. चितळ्यांची एजन्सी 1 ते 4 काहीही मिळणार नाही. मग ठाणं असो ना तर नागपूर असो. नाही, आमच्या इथे मिळतं. रात्री कोणी आलं तरी मिळतं. रात्री असो. कमाल आहे. आता यात जिरं घालायचं. आता मेथी घालायची. हो. काय यांच्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल ना तर आधी एखाद दिवस उपास करा. इतके पदार्थ आहेत. प्रत्येक पदार्थाची चव घेता पोट तेवढं मोकळं आहे ना. प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांची अतिशय आवडती डिश आहे आमच्या हॉटेलमधली. कारण केव्हाही ते ठाण्यात त्यांचा कुठलाही कार्यक्रम असला की ते आमच्याच इथे येतात, आपल्या खवयामध्ये जेवायला येतात आणि फोन करून सांगतात की मी लसूण मेथी खाणार आहे, त्याची तयारी ठेवा. म्हणजे ती हवीच असते त्यांना. जितकं आपण कडू खावं ना तेवढा आवाज गोड होतो. तिखट? तिखट अंदाज. तिखट थोडा मसाला. क्या बात आहे. वास यायला लागलेला आहे. संमिश्र झालं. गॅस थोडा बारीक करून थोडीशी वाफ आणायची 1-2 मिनिटं. अच्छा. आणि ही आपल्याला कशाबरोबर खाता येईल? भाकरी बरोबर जास्त चांगली लागते. जास्त भाकरी फोडलेला कांदा, लसणाची चटणी किंवा मिरचीचा ठेचा, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन बसा आणि बास और क्या चाहिए आपले को लाईफ में, है की नाही? खायला सुरुवात करायची. झाली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लसूणी मेथी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मेथी, लसूण, कांदा, गोडा मसाला, खायचा सोडा, जिरं, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मेथी घालून थोडासा खायचा सोडा घालावा आणि ती शिजवून घ्यावी. पॅन मध्ये तेलावर कांदा परतून त्यामध्ये ठेचलेला लसूण, जिरं आणि वाफवलेली मेथी घालावी. त्यामध्ये तिखट, मीठ आणि गोडा मसाला घालून शिजवून भाजी सर्व्ह करावी. झालं. सगळं व्यवस्थित लिहून घेतलं का? साहित्य आणि कृती फॅन्टास्टिक. करून बघा. आता आदिती आपल्या किचनमध्ये आलेली. तुझं स्वागत आमच्या किचनमध्ये. आणि तू काय बनवणार आहेस? कापा फणसाची खीर. कापा फणसाची खीर. हा सुद्धा काय इन्व्हेन्शन आहे खाऊ ये हॉटेलचं? ही आमची फॅमिली रेसिपी आहे. पारंपरिक. कोकणात माझी आजी करायची. त्यामुळे नंतर पुढे बाबांनी आईला सांगितली कशी करायची. आईकडनं मी शिकले आणि आता माझ्या घरच्यांना सगळ्यांना करून खायला घालते. क्या बात आहे. ओके. ही हॉटेलमध्ये सोय मिळते? हॉटेलमध्ये सीझनमध्ये फणस असेल त्यावेळी आणि साधारण आपल्याकडे जुलैपर्यंत वटपौर्णिमेपर्यंत फणस मिळतात. त्यामुळे 4 महिने आपण देऊ शकतो. फर्स्ट क्लास. फणस घरी काढून मग ठेवणे आणि मग नंतर डिसेंबरला खाणे वगैरे असला प्रकार नाहीये. ओके. साहित्य बघूया. मला सांग काय काय आहे. दूध आहे. नंतर कापा फणसाचे गरे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. रवा, साखर, सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे आणि काजूचे दाणे. किती थोडक्यात आहे बघा. झटपट होणारी. पहिल्यांदा काय इथे आम्ही पाणी तापवून ठेवलंय. तिकडे काय त्याच्यामध्ये दूध साखर एकत्र करून आपल्याला ठेवायचंय. घालू? हो. विरघळायला वेळ लागतो. आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण घेऊ शकतो साखरेचं. आणि हे काय इथे पाणी आपण उकळत ठेवलंय. ते हे चिरलेले गरे आहेत. पण हा कसा लागतो आपल्याला कळलं. हे आपल्याला पाण्यातनं वाफवून घ्यायचे आणि ह्याचं पाणी आपल्याला 2 ते 3 वेळा काढून घ्यायचंय. का बरं? कारण ह्या गऱ्यांना असतो आंबटपणा, त्याच्यामुळे दूध खराब होऊ शकतं. त्यामुळे ते पाणी काढून टाकायचं. 2-3 वेळा उलट सुलट करून आमचं आता हे तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे. फणस असा शिजलेला आहे, तो खूप असा पण नाही झालेला, पण जरा एवढाच झालेला आहे. तेवढाच पाहिजे आपल्याला. आणि
ओके. आता आता काय? आपल्याला दूध साखर पण गरम झालंय, त्याच्यात रवा घालायचा आहे. साधारण 2 ते 3 चमचे. गुठळी होणार नाही अशा पद्धतीने तो 2 ते 3 चमचे. पसरून घालायचा आहे. ठीक आहे. आता ह्या रव्याचं आपल्याला काहीतरी करायला लागणार पुढे, सांजा बिंदा असं काहीतरी. वाया जाता का नाही ना, ऐसा लफडा आहे. थोडी उकळी आली, मोठा करू? हो चालेल, की मग नंतर हे आपले शिजलेले गरे त्याच्यामध्ये घालायचे. आणि ही खीर थोडीशी पातळच ठेवायची, कारण नंतर थंडगार झाल्यावरती खूप घट्ट होते. म्हणजे हे झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवायची, मुरली की खूप सुंदर लागते. आणि मग त्याच्यावरच असं ते हे डाळिंबाचे दाणे, मी पोपट आणि इथे काजू बिदाणे म्हणत. काय गमाल आहे. हो दे यू कॅन टेक युअर ओन टाईम. आले नोकरी. बरं आता वेळ आहे तर मला सांग, तुझा संचार किती आहे हॉटेलमध्ये? मी पार्ट टाइम असते. म्हणजे सकाळचा का संध्याकाळी? संध्याकाळी. सकाळी काय प्रोग्राम असतो? सकाळी मी ऑफिसच्या कामात मदत करते. बॅक ऑफिस? बॅक ऑफिस सांभाळते. बरं, गुड. आमचे जे 2-3 बिझनेस तर व्यवसाय आहे, त्याचं ऑफिस आहे एक वेगळं. बरं. तिथे माझे मिस्टर आणि मोठा मुलगा असतो. अच्छा अच्छा. आणि माझा धाकटा मुलगा आणि मी हॉटेल सांभाळतो. ओके. आता आपण ह्याच्यात ते पण आता हे वेगवेगळे मगाशी तुम्ही मला फक्त एकच आहे इरिगेशन असं सांगितलं, आता अजून कुठला वाढला का? इरिगेशन हे चितळ्यांची एजन्सी हा. आहे, सिव्हिलची कामं करतो. ओके. हे आता आपण त्याच्यात म्हणजे डॅम शिजलेले रिपेअरिंग गरे पासून घालतो. सगळं करतो, बरं. गव्हर्नमेंटची कामं. आणि एक विवाह मंडळ पण मी चालवते. बाप रे. हॉटेलच्याच याच्यात एक टेबल स्पेस मी केलेली आहे, बर. तिथे विवाह मंडळाचं काम चालतं माझं. क्या बात आहे. मग धाकटा मुलगा तिथे बसतो का? माहिती आहे बाई, असं रे. धाकटा मुलगा नाही, मी स्वतः असते. मी त्याही कामात मदत करते विवाह त्याही का? मंडळाच्या. शाबास. कारण पत्रिकेचा वगैरे अभ्यास झालेला आहे तिचा, कोणाचा, तुमचा? हो. वा, काय बघायलाच नको आता. हे आता झालं, होत आलं ना? झालं. आता फक्त सर्व करताना हे सरकवायचं वर, थंडगार करून थंडगार करून सर्व करताना हे वरती असं असं पेरायचं की सुरू. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कापा फणसाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, कापा फणसाचे गरे, रवा, साखर, डाळिंबाचे दाणे आणि काजू. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून ती एकजीव करून घ्यावी. दुसऱ्या पॅन मध्ये पाणी घालून त्यामध्ये कापा फणसाचे गरे शिजवून घ्यावे. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये रवा आणि शिजवलेल्या कापा फणसाचे गरे घालून मिश्रण शिजवून घ्यावं. खीर थंड झाल्यावर डाळिंबाचे दाणे आणि काजूच्या तुकड्यांनी गार्निशिंग करून सर्व्ह करावी. सासू आणि सुनेने पदार्थ बनवलेले आहेत आणि अतिशय छान झालेले असणार, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आपण खाऊन बघूया. तुम्ही पण खा. खरंच खायचं आपल्याला. बढिया. बेस्ट. मस्त लागते ही खीर. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे फक्त बायकांनाच ॲप्लिकेबल आहे, पुरुषांना नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्वयंपाक उत्तम झाला असेल, जेवण झाल्यानंतर ताट स्वच्छ असेल तर कळतं ना की जेवण उत्तम झालंय. पण नाही, सांगावं लागतं. जेवण मस्त झालं तर ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चालत नाही. किंवा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा कलिग्स किंवा फ्रेंड्स, त्यांना सांगावं लागतं हा ड्रेस मस्त आहे. आता चेहऱ्यावरून कळायला पाहिजे ना की खरंच छान आहे ड्रेस म्हणून. नाही, तसं नाही. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे फक्त बायकांचं अस्त्र आहे, ते आपलं नाही आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की हा पदार्थ खाताना किती मजा आली, हा कार्यक्रम बघताना किती मजा आली. हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चालणार नाही. पेन उचला, काय गुमान पेन उचला आणि आम्हाला लिहून पाठवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे दोघींचे खूप मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट. ठेवतो, खालीच ठेवतो. बरं, आता मला सांगा, आता तुझं वेब डिझायनिंग कुठपर्यंत आहे? म्हणजे त्याचं काय, त्याच्याशी आता संबंध नाही. कुलूप लावलं का? आपल्या खवय्ये हॉटेलची डिझायनिंगचा एक भाग चालू आहे. मी नेमप्लेट्स डिझाईन करते. हो, नाही पण खवय्येची साईट का नाही केली तू?
अजून तरी नाही केली, करायला पाहिजे. आता आहे, पुढच्या प्लॅन्स आहेत आमचे आता. येस येस. म्हणजे आता आपलं येणे जी गोष्ट येते पुढे ते- बरेच प्लॅन्स आहेत आमच्या हॉटेलचे. उदाहरणार्थ अजून काही शाखा काढायचे. कुठे शाखा काढायची? एक तर मुंबईमध्ये. आम्हाला मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठे जर, बर, संधी मिळाली कारण जे जे लोक चांगली जागा येतात असायला पाहिजे. कल्याण डोंबिवली कुठं कुठे येतात ते सांगतात की असं हॉटेल आमच्या इथे नाही. मग कल्याण डोंबिवलीत का नाही काढत? आता आहे काय विचार. प्रयत्न आहे. प्रयत्न फर्स्ट आहेत. क्लास तो होऊन प्रयत्न जाणार, आहे. होऊन जाणार, पटापट होऊन जाणार. काही मदत लागली तर मी आहेच. नक्की. चला, मदत लागली म्हणजे बाकीची खाण्याच्या बाबतीतली मदत म्हणतोय मी. तुमचंही मी अभिनंदन करते. विश्व विक्रम तुमचा आता झाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. खवय्यातर्फे धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद. आणि आम्हाला येण्याची संधी दिली झी टीव्हीनी, त्याबद्दलही त्याबद्दलही आभार. तुमचा हक्क आहे. हे आम्हाला काय म्हणतो, आमचा आनंद आहे तुम्हाला इथे बोलवणं, तुमच्या हातून पदार्थ करून घेणं. चला, आणि ते खाणं. पण संधी मिळणं महत्वाचं. येस, ते सुद्धा खरं आहे. आणि मला ही संधी दिल्याबद्दल मीही तुमचा आभारी आहे की चांगले पदार्थ मला खायला मिळालेले आहेत. आता हे संपवायची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे आता मी निघतो. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. मला माहित आहे की रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं खायला आपल्याला नेहमीच आवडतं. म्हणूनच आज मी मस्त 2 इंटरेस्टिंग वेगळ्या रेसिपीज आणल्या आहेत. एक आहेत थाय कॉर्न चिली स्टिक्स आणि दुसरी आहे हाँगकाँग चिकन नूडल्स.